बातमी राजकीय वर्तुळातून महाविकास आघाडीत फटाके वाजलेत। हर्षवर्धन सकपाळ गटाचा स्वबळाचा नारा आहे, कुठल्याच ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार नाही, भाई जगताप हे थेटच बोलल्याचं पाहायला मिळतंय। तर महाविकास आघाडीत फटाके वाजल्याचं सध्या दिसून येतंय। कुठल्याच ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार नाही, भाई जगताप यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे हर्षवर्धन सकपाळ गटाचा हा स्वबळाचा नारा सध्या दिसून येतोय। त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय समीकरण दिवसेंदिवस बदलत असतानाच आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये पक्षांकडून स्वबळाचे नारे दिले जात असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा असतानाच भाई जगताप यांनी हे वक्तव्य केलेलं आहे, कुठल्याही ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार नाही असं ते म्हणाले। नहीं, बिल्कुल इनके साथ नहीं लड़ेंगे। राज ठाकरे तो छोड़िए, उद्धव जी के साथ भी हम नहीं लड़ेंगे। ये मैं जब अध्यक्ष था, मैंने डंके की चोट पे मैंने हमेशा ये कहा था। और अभी भी हमारी ये जो कमेटी की मीटिंग हुई, पॉलिटिकल अफेयर कमेटी की, उसमें सारे लोगों ने क्या कहा, थोड़ा विस्तार से बता। नहीं, मैं बताता हूँ, सारे लोगों ने एक ही बात कही और हमने इस बात को रखा। चेनीतला जी हमारे जनरल सेक्रेटरी इंचार्ज भी थे और उनको हमने कहा कि एक तो ये सारे लोकल बॉडी के चुनाव हैं, तो कार्यकर्ता के चुनाव है, ये नेता कुछ चुनाव नहीं है। और कार्यकर्ता अपने झंडा 140 साल हुए कांग्रेस को, वो अपने कंधे पे लेके घूमता है। एक ही उसकी एक ये होती है, मंशा होती है कि भाई कभी ना कभी मैं लड़ूं। तो ये कार्यकर्ता की लड़ाई है, कार्यकर्ता को लड़ने दो। इसमें हमको ना शिवसेना के साथ जाना चाहिए, उद्धव जी के साथ भी नहीं जाना चाहिए, राज ठाकरे की तो सवाल ही नहीं पैदा होता। तो हमने हमारी बातें रखी है और अभी तक कभी भी कांग्रेस ने कभी भी ऐसा नहीं कहा है कि हम उनके साथ, यानी अगर राज ठाकरे को साथ में लेना है, ये कभी भी कांग्रेस ने नहीं कहा और नहीं कहेंगी। महाविकास आघाड़ी अकेले थोड़ी है, वो सारे मिलके हैं। अब उनके एक से शिवसेना जब भी महाविकास आघाड़ी बनी, तभी उद्धव जी अकेले शिवसेना के मुखिया थे। अभी तो दो शिवसेना हुई है। तो अभी वो क्या कहते हैं, उनके पार्टी के लिए क्या चाहिए, ये उनका ये है, मतलब उनका हक है, उन निर्णय है। कांग्रेस इस तरह से कोई निर्णय नहीं लेगी। हमारे महाराष्ट्र में जिला परिषद के है, पंचायत समिति के जितने भी इलेक्शंस है, उसमें लोकल जो हमारे लोग हैं उनको तय करने दो। मुंबई की बात अगर हम करें, क्योंकि हम लोकल है, मुंबई में हम सिर्फ और सिर्फ कांग्रेस अकेली लड़ेगी और अकेली लड़नी चाहिए। ये बात हमने हमारे पब्लिक या हमारे जो पॉलिटिकल अफेयर कमेटी में हमने रखी है और उस बात को उन्होंने ये किया है। त्यामुळे एकंदरीतच आता भाई जगताप यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात मात्र चर्चा सुरू झाल्यात। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। सुषमाताई, आपण पाहतोय की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस राजकीय समीकरण बदलत आहे। यातच भाई जगताप यांनी स्पष्टपणे असं म्हटलंय की मुंबईमध्ये काँग्रेस एकटी लढणार, स्वबळाचा नारा भाई जगताप यांनी दिलेला आहे। आगामी काळात तुमच्याकडून ठाकरे गटाची या सगळ्यावरती भूमिका नेमकी काय असेल? भाई जगताप हे काँग्रेसचे अत्यंत जबाबदार पदाधिकारी आहेत। अनेक वर्ष त्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळातही काम केलेलं आहे आणि काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची भूमिका सुद्धा पार पाडलेली आहे। त्यामुळे निश्चितपणे भाई जगताप यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे। पण मी माझ्या पक्षाच्या हिताचा जरी कितीही विचार केला आणि भाई जगताप यांनी त्यांच्या पक्षाच्या हिताचा कितीही विचार केला आणि दोघेही आमच्या पक्षाची बाजू अत्यंत ठामपणे मांडत असू तरी सुद्धा जेव्हा युती आघाडी अशा घोषणा करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र ती युती किंवा ती आघाडी ही पक्ष नेतृत्वाच्या पातळीवरच्या त्या घोषणा असतात। त्यामुळे आता या संबंधाने मुंबई महापालिकेत कोण कुणासोबत लढणार किंवा लढणार नाही या संदर्भातली घोषणा मला वाटतं हर्षवर्धन सकपाळ साहेब किंवा इकडून उद्धव साहेब किंवा मनसे प्रमुख यांनी करणं जास्त उचित असेल।
त्यावर मी किंवा भाई जगताप आमच्या दोघांच्याही बोलण्यापेक्षा आमचे पक्षनेते काय म्हणत आहेत हे जास्त महत्त्वाचं. निश्चित निश्चित. सुषमाताई, खूप खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांच्या गटानं आता स्वबळाचा नारा आगामी निवडणुकांमध्ये दिलेला आहे. याच संदर्भात अधिक विश्लेषणात्मक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जयंत माइनकर सध्या जोडले गेलेत. जयंत सर, आपण पाहतोय की आता दिवाळी सुरू आहे आणि महाविकास आघाडीतच हे फटाके वाजल्याचं पाहायला मिळतंय. भाई जगतापांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कुठल्याही ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवणार नाही. स्पेशली मुंबईमध्ये काँग्रेस एकटी लढेल. आगामी काळात महाविकास आघाडीवर आणि त्याचबरोबर महायुतीवर याचा कसा परिणाम होईल? एक तर मी तुम्हाला सांगतो की सध्या भाई जगताप हे मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोणीही म्हणजे अध्यक्ष वगैरे नाहीत. त्याच्यामुळे अध्यक्ष जे बोलत आहे त्याला जास्ती महत्व द्यावं ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट हे असे जे म्हणजे मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती असेल किंवा आता येणारी मात्र जयंत माइनकर सर, सॉरी मी तुम्हाला थांबवतीये, पण आपण ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून घडामोडी पाहतोय की विरोधक निवडणूक आयोगाच्या विरोधात एकवटले होते आणि याच वेळी ज्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना भेटण्यासाठी पोहोचले होते, त्या दरम्यान मात्र हर्षवर्धन सपकाळांनी त्या ठिकाणी येणं टाळल्याचं दिसलं. मी तुम्हाला तेच सांगतो की मुळात हर्षवर्धन सपकाळ यांच्या बरोबर किती काँग्रेस जन आहेत हा एक फार मोठा प्रश्न आहे. पण त्याचबरोबर सपकाळांनी जर त्यांना टाळलेलं असेल तर त्यांच्याबरोबर बाळासाहेब थोरात सुद्धा होते आणि बाळासाहेब थोरात ज्येष्ठ सध्याच्या परिस्थितीत विधिमंडळातले म्हणजे आता ते त्यांचा डिफीट झाला असला तरी सध्याच्या परिस्थितीत सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून बाळासाहेब थोरात आहेत. तर त्याच्यामुळे काँग्रेसचा एक गट हा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या बरोबर होता. त्या हर्षवर्धन त्यांच्याविषयी मी काय एवढंच मी सांगेन की हा निर्णय म्हणजे आता मी सुषमा अंधारेंचंही ऐकलं की हा निर्णय आमच्या पक्षाचे नेते काँग्रेसचे नेते अनाऊन्स करतील. मी त्याच्या पलीकडे जातो. जयंतजी, त्यामुळे एकंदरीतच आता आगामी काळात नेमकं काय होतंय पाहणं महत्वाचं ठरेल. खरं तर वेळेची खूप मर्यादा आहे, त्यामुळे तुम्हाला थांबवावं लागतंय. जयंतजी, खूप खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.